पण नाव काय? अरे तो तेच सांगतोय जे तू विचारतोय. सॉरी मॅन, एक्सट्रीमली सॉरी मॅन. विजय सॉरी. सांग रे भाई, सांग. OEE दामिनी मोहिनी. अरे बाबा जरा तू थांब रे बाबा. यार करतोय ना मी मॅनेज. OEE कामिनी मोहिनी. अरे बाबा जरा तू थांब रे बाबा. करतोय ना मी मॅनेज. OE सौदामिनी. अरे मोहिनी. अरे का करतोय ना मी मॅनेज. इथं कुठून नावं शोधून आणतो. अरे ओळखायला किती कठीण जातं माहितीये. त्याला हा सांगणार. सॉरी. नक्की काय करताय? आधी माझ्या कानावरचे हात काढ. तरी बोला ऐकायला काय येते. हॅलो हॅलो. गेले वाटत. रोहिणी 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 रोहिणी. यार काय नाव आहे यार. रोहिणी. शेक्सपियरने म्हणलेलंच आहे. व्हॉट इज युअर नेम? रोहिणी. अरे हे दिलीप, त्याला सांग माझ्या समोर उभा राहू नकोस. आणि सांगितलं की मला सांग. नमस्कार, मी देवेंद्र पेम. ऑल द बेस्ट नाटक आम्ही पुन्हा नव्याने घेऊन येतो आहे तुमच्या समोर. खूप आनंद होतो आहे. ऑल द बेस्ट एक लेजेंडरी प्ले आहे. खूप वर्ल्ड रेकॉर्ड असे झालेले आहेत. हजारो हाऊसफुल प्रयोग, 12 भाषेत त्याचे प्रयोग झालेले आहेत. हे सगळं असल्यामुळे जवळजवळ 15 वर्षानंतर आम्ही हे नाटक आणतो आहे. याचं कारणच ते आहे की त्यावेळेला या नाटकाने जी जादू रसिकांच्या मनावर केली, रसिकांनी या नाटकाला एवढं डोक्यावर उचलून घेतलं, तर जे प्रेम नाटकाला दिलं, तर त्यामुळेच वाटतं आहे की आता खूप मध्ये गॅप गेलेली आहे. नवीन पिढी एक डेव्हलप झालेली आहे. जे छोटे छोटे होत असतील मुलं, ती आता तरुण झालेली असेल, 20, 25, 30 गेलेली असेल. अशी अनेक जण आहेत की ज्यांनी नाटकांबद्दल ऐकलं आहे. या ऑल द बेस्ट सगळ्यांकडून, म्हणजे त्यांच्या आईबाबांकडून म्हणा, काका काकी, आजी आजोबा, सगळ्यांकडून, पण त्यांना बघता आलेलं नाही आहे. तर तो सगळा यूथ थिएटरकडे यावा, त्यांनी नाटक बघावं, या गोष्टीसाठी आम्ही हे नाटक घेऊन येतो आहे. आणि एक कोविडच्या नंतर संपूर्ण जगावरच एक वेगळं टेन्शन आहेच. आपण बघतो आहे की जरी ते सगळं लस घेणं आणि हे सगळं झालं आणि आपण त्याच्यातून बाहेर पडलो, आजही काही नव्याने छोट्या मोठ्या न्यूज केसेस येतच असतात. तर हे सगळं एका वेगळ्या टेन्शनमधून दुनिया गेली. लॉकडाऊन झाला, सगळ्यांचे आर्थिक उलाढाली झाल्या, तर कुठे कुठे आत्ता बाहेर पडत आहेत, तरी एक त्याचं टेन्शनही आहेत. तर ह्याही टेन्शनला उतारा मिळावा, म्हणजे तोही एक उद्देश आहे. म्हणजे की बाबा काय असं खळखळून हसायला लावणारं धमाल विनोदी असं काहीतरी आपण करूया. आणि म्हणून मग आम्ही ह्या नाटकापासून आत्ता सुरुवात करतो आहे. काही नवीन प्रोजेक्ट्सही डोक्यात आहेत, पण म्हटलं सुरुवात ऑल द बेस्टनी करूया, जेणेकरून लोक येतील, सगळं टेन्शन विसरतील, इथे खळखळून हसतील, मनसोक्त हसतील, पोटभर असतील, खुर्चीवरून पडतील आणि एक वेगळी एनर्जी घेऊन आपल्या घरी नव्याने टेन्शनला सामोरं जायला जातील. तर त्यासाठी मी ऑल द बेस्ट आम्ही पुन्हा आणतो आहोत. ऑल द बेस्ट नाटकाच्या गोष्टीबद्दल थोडक्यात काही हिंट द्याल का? हो, नक्कीच. हे 3 मित्रांची लव्ह स्टोरी आहे. 3 मित्र ज्यांना शारीरिक व्यंग आहेत. एकाला बोलता येत नाही, एकाला ऐकू येत नाही आणि एकाला दिसत नाही. असे 3 मित्र एकत्र राहतात आणि ते एकाच मुलीच्या प्रेमात पडतात, तिघेही. आणि मग त्यांची मैत्री कशी होते आणि मग म्हणजे कशी हलते, तिला मिळवण्यासाठी त्यांची काय धडपड सुरू होते. व्यंग लपवण्या, मुलीला कळू नये की आपण तसे आपल्याला व्यंग आहे, मी मूक आहे, मी बहिरा आहे, मी अंध आहे, हे कळू नये, म्हणून मग त्यांची काय धडपड होते.
ती ॲक्च्युली केविलवाणी धडपड असेल, पण त्याच्यातून विनोद निर्मिती होते. आम्ही अजिबात याच्यात व्यंगाची कुठे मस्करी नाही, टिंगल नाही, टवाळी नाही, अतिशय छानरित्या. म्हणूनच ह्याचे हजारो प्रयोग झाले. लोकांना भावले, लोकांनी नाटक उचलून धरलं त्याच गोष्टीसाठी. आणि मग त्या मुलीला मग मिळवता म्हणजे स्वतः मिळवायची आहेच, पण दुसऱ्याला मिळू द्यायची नाही आहे, हा परत एक ड्रामा चालू होतो. अशा सगळ्या नाट्यमय घटनांचा प्रवास या नाटकात आहे. आणि मग शेवटी अर्थात ती मोहिनी नावाची मुलगी आहे, ती कोणाला मिळते हा एक वेगळा चॅप्टर आहे. त्याच्यातून मग आपण एक चांगला संदेश नाटक देतं की आपल्या म्हणजे असे व्यंग आहे, शारीरिक व्यंग आहे किंवा आपल्यात काही कमतरता आहे, तर त्याच्याकडे ते स्वीकारायला हवं. पण आपण स्वप्न मात्र त्यामुळे मोठी बघायचं, थांबवायचं नाही आहे. आपण त्या व्यंगांवरती मात करून, म्हणजे व्यंग आहे ते स्वीकारून बाकीच्या गोष्टीत आपण जर स्ट्रेंथ आपल्या जर वापरल्या तर आपण ही स्वप्न पूर्ण होऊ शकतात, हा एक संदेश नाटक देतं. आणि मग नाटक संपतं. तर 90च्या दशकामध्ये अंकुश सर, संजय सर आणि भरत सर होते, तर त्यावेळेच्या आठवणींबद्दल सांगाल का? आठवणी आणि किस्से. हो, तसे अनेक गोष्टी आहेत. जेवढे नाटकाचे प्रयोग आहेत त्याच्या 10 पटीने खरं तर आठवणी आणि किस्से आहेत. त्याच्यावरती एक वेगळं खरं पुस्तक लिहून होईल असं आहे, मनातही आहे. बघूया कसं जमतं आहे. पण आता 1-2 गोष्टी सांगतो तुम्हाला. एका प्रयोगाच्या वेळेला मी काय प्रत्येक प्रयोगाला तसं हजर नाही राहायचो, पण एका प्रयोगाला मी गेलो होतो आणि तिथे झाला प्रयोग संपला आणि रसिक प्रेक्षक भेटायला येतात तसे काही जण भेटायला आले होते. आणि त्याच्यात एक बाई अशी एकदम खूप रडत आली आणि ते मला ओळखत असावी, म्हणजे मी खरं तर लेखक दिग्दर्शक, त्यामुळे आमचे चेहरे तसे काही नोंद नसतात तेव्हा तर अजिबातच नव्हता. पण तिने मलाच एकदम रडत अशी 50शीची वगैरे बाई होती आणि एकदम ती पाया वगैरेच पडायला. मी म्हटलं एकदम असं काय म्हणून मीच सावरलं त्यांना वगैरे. आणि मग त्यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा आणि ते नाटक बघायला बसले होते आणि तो प्रयोग बघून एवढे ते हसले, एवढे त्यांच्या मुलाला बेसिकली प्रॉब्लेम झालेला होता आणि तो त्याचा आवाजाचा प्रॉब्लेम होऊन वाचा त्याची गेलेली होती आणि तो एवढा हसत होता. तर ती म्हणते तेवढ्या सगळ्या ट्रीटमेंटच्या ह्याच्यातून मला पहिल्यांदा त्याच्या हसण्यामुळे आवाज त्याचा म्हणजे असा तो आवाजच जो फुटत नव्हता, तो आवाज मला ऐकायला यायला लागला. आता आवाज येतोय म्हणजे काहीतरी आयुष्यात होईल, म्हणजे त्याच्या पुढे काहीतरी हे होईल असं वाटतंय. आणि म्हणजे हसताना त्याचा असा आवाज आला, तो अजिबातच येत नव्हता. तो एवढा हसला की त्याच्यातून हे झालं. तर ते सगळं ऐकून ती एवढी भारावून सांगत होती की आमच्याही सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं. म्हणजे असं एक असे नेहमी ह्याचे अनुभव असे मिश्रित आहे, खूप धमाल आहेत, खूप इमोशनल आहेत, असे सगळ्या प्रकारचे विनोद आणि किस्से असे होत राहतात. दुसरा एक सांगायचा तर एका प्रयोगाला असाच मला वाटतं कॉन्ट्रॅक्ट शो होता तो आणि तिथे मी गेलो होतो. मला वाटतं बहुतेक कोकणातला असावा, हो कोकणातलाच. आणि त्याच्यात त्यावेळेला मला वाटतं भरतच करत असावा, हो भरत त्याच वेळेला, हो. आणि बरं नाही असं झालं, म्हणजे प्रयोग आला पण आता आजारी आहे, अचानक आजारी वाटतं तसं वाटायला लागून प्रयोग होईल की नाही असं शंका निर्माण झाली. तर त्यामुळे मग मी तो रोल करीन असं ठरलं असं. आणि मी प्रॅक्टिस पण सुरू केली की बाबा आता चला करूया आपण काहीतरी हे होईल असं, म्हणजे प्रयोग थांबायला नको.
आणि सगळं हे करून खूप प्रॅक्टिस करून वगैरे सगळं हे करून तयार झालो. आता पडदा उघडाला आणि प्रयोग आता सुरू होणार. इथे मात्र भरत म्हणाला की नाही तसं नाही, मी आता जरा बरा आहे, मीच प्रयोग करतो. आणि भरतनेच प्रयोग केला आणि तो अर्थातच तुफान त्याचे तो काम केलं त्यांनी. ते सगळं काही त्याला काही जे काही वाटत होतं बरं नाही किंवा काय ह्याचं कसुबरही त्याच्यात तशी चिन्ह नव्हती. कोणाही एकाही प्रेक्षकाला तर कळलं नाहीच, म्हणजे आयोजकांना कळलं नाही, काहीही नाही. एवढा ठणठणीत प्रयोग केला आणि मी जे काम करणार होतो ते तसंच राहिलं. ते आजपर्यंत तसंच राहिलेलं आहे. ते केव्हा बघायला मिळणार आहे का मग? अरे वा, ह्याला म्हणतात टायमिंगचा प्रश्न. करेक्ट प्रश्न विचारलास. मनात खूप इच्छा आहे, कारण अभिनय करत करतच सुरुवात झाली होती. नंतर मग लेखन दिग्दर्शनाची आवड निर्माण झाली आणि मग पुढे याच्यातच रमलो. अरे आता एक नाटक आहे माझ्याकडे ज्याच्यात मला असं खूप वाटतंय की त्याच्यात मी काम करावं असं. बघूया कसं जमतंय. सगळं जमलं तर नक्कीच प्रेक्षकांसमोर ह्याही भूमिकेत यायला आवडेल. ॲज अ ॲक्टर तुम्ही पण आलं पाहिजे. जसं की आता मंगेश कदम सर एक चांगले दिग्दर्शक आहेत, पण ते ॲक्टर म्हणून पण येतात अरे प्रत्येक नाटक आणि सिरियलमध्ये. हो. तुम्ही पण सुद्धा यायला पाहिजे. तर अजून एक प्रश्न, तर एका प्रयोगाला लता दिदी आल्या होत्या आणि महेश पांद्रेकर सर होते, तर त्यावेळेची आठवण काय सांगाल? लता दिदींच्या हस्ते या नाटकाचा मुहूर्त झाला आहे. म्हणजे जो मुहूर्ताचा नारळ असतो आणि पूजा असते ही सगळी लता दिदींनी हे केलेलं आहे. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात विले पार्लेला त्याचा अर्थात मोहन वाघ काका त्यांच्याशी पूर्ण खूप चांगली ओळख आणि सगळ्या फॅमिलीशी होती. तर त्यामुळे मग त्यांनी हे सगळं आयोजन करू शकले होते आणि हे खूप भाग्याचं ठरलं आम्हाला. हे माझंही भाग्य आहे की माझ्या पहिल्याच नाटकाला अशा प्रकारे झाले. आणि महेश मांजरेकर सर यांच्याबद्दल तर काय बोलणार. सर एक दिग्गज व्यक्तिमत्व आहेत. सर मास्टर लेखन, दिग्दर्शन, निर्माता, नट सगळ्या बाबतीत सर ग्रेट आहेत. आणि ते अशा करिअरच्या सुरुवातीच्या काळात आम्हाला त्यांचा सपोर्ट मिळाला. हे खूप भाग्याचं आहे आणि खूप शिकण्यासारखं आहे. सरांकडून खूप शिकायला मिळालं. मग ते नाटक असो, चित्रपट असो, अशा सगळ्या माध्यमात ते ज्या प्रकारे त्यांनी काम केलं आहे त्या सगळ्या गोष्टीतून खूप शिकायला मिळालं. 15 वर्षानंतर आत्ताच्या ऑल द बेस्टकडे आपण बोलूया. तर आता मनमित आहेत, तर मयुरेश दादा आणि विकास दादा यांच्याबद्दल काय सांगाल? तिघेही खूप मेहनती आहेत, तरुण आहेत अर्थात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थिएटरवाले आहेत. थिएटर करण्याची त्यांना आवड आहे, थिएटर करायची इच्छा आहे. चांगल्या स्वच्छ भाषेत म्हणायचं तर खाज आहे थिएटर करायची. आणि तशी मंडळी आता थिएटरला हवी आहेत. कारण बघा सगळीकडे कामं तर आहेत सगळ्यांकडे. सिरियल आहेत, वेब सिरीज आहेत, चित्रपट आहेत, सगळे बिझी असतातच. पण वेळात वेळ काढून परत थिएटरचा प्रयोग लागला तर तो मात्र कसाही करून ॲडजस्ट करून ते करणार अशी फार मोजकी मंडळी आहेत. नाहीतर काय होतं, आपण करतो आणि मग काहीतरी सिरियल वगैरे आली की ते निघून जातात कलाकार आणि नाटक तसंच राहतं. नाटकाला शेवटचा हे राहतो, प्राधान्य राहतं. कारण सिरियल, सिनेमा, ग्लॅमर, पैसा हे सगळं आहे. थिएटरकडे हे सगळंच कमी आहे. पण थिएटरचा अनुभव हा एक वेगळाच प्रकारचा अनुभव आहे. त्याची चटकच असली पाहिजे, त्याची हावच असली पाहिजे. त्याच्याशिवाय थिएटरमध्ये माणसं टिकतच नाहीत. तशी ही मंडळी आहेत, त्यांना थिएटर करायची आवड आहे. ते मला वाटतं माझंच भाग्य आहे की अशी मंडळी मला मिळाली. आणि अत्यंत मेहनती तिन्ही पोरांनी खूप मेहनत घेतलेली आहे. कारण एक तर ऑल द बेस्ट आहे, ते एक लेजेंडरी प्ले आहे, वर्ल्ड क्लास, वर्ल्ड रेकॉर्ड अनेक केलेला प्ले आहे. आणि हेच अंकुश, भरत, संजय, दुसऱ्या टीममध्ये श्रेयस सळपदे, सतीश राजवाडे, आनंद इंगळे, म्हणजे ह्या मंडळींनी सुरुवातीचे प्रयोग म्हणजे मॅजिकल प्रयोग केलेले आहेत ना. म्हणजे अंकुश, भरत, संजय तर सुपरस्टार झाले. आज 30 वर्षानंतरही ते आज सुपरस्टार आहेत इंडस्ट्रीत. अशांचा जेव्हा तो प्ले होता, पहिला प्ले, तर त्यामुळे एक ह्यांची जबाबदारी आहे. तर त्या जबाबदारीची जाणीव ह्या तिघांना आहे. आणि आमच्यात त्याबाबत बोलणंच झालं की बाबा त्यांच्यासारखा प्रयोग नको करायला जाऊया.
त्यांनी प्रयोग ज्या उंचीवर नेला होता तसं आपण अभ्यास करून, आपण आपल्या परीने मेहनत करून, कॅरेक्टर समजून घेऊन, इंटरॅक्शन समजून घेऊन, आपली एनर्जी लावून आपण एक आपल्याला जमेल त्या पद्धतीने ती उंची प्रयोगाची गाठायचा प्रयत्न करूया. आणि त्यामुळे मग हे त्यांनाही पटलं आणि मग फार छानरित्या आमच्यात अंडरस्टँडिंग राहिलं. आणि बस तेव्हा घेतली मेहनत, तशीच मेहनत आता घेतली. कोणी अगदी काकू केलं नाही, कुठे दांड्या मारल्या नाहीत. माझ्या वेळेचं हे नसतं, कधी किती वेळ माझं काम चालतं, मी सीन 2-2, 3-3दा करून बघतो. तसं सगळं त्यांनी क्रिएटिव्ह लेवलवरती माझ्याबरोबर काम केलं. आणि बस एक छान असं आम्ही प्रयोग आता डेव्हलप केलेला आहे, जो तुमच्यासमोर आम्ही घेऊन येतो आहे. आज या नाटकाची ग्रँड रिहर्सल आहे आणि लवकरच प्रयोग पण होईल, काय सांगाल त्याबद्दल? हो, आनंद आहे. ग्रँड रिहर्सल म्हणजे झिरो परफॉर्मन्स सगळं हे करून मग झिरो परफॉर्मन्स करायचा असतो. आता जे आपण म्हणालो की लता दिदींनी मुहूर्त केला होता, तो आमचा त्याच झिरो परफॉर्मन्सलाच केला होता. त्या ग्रँड रिहर्सल जी फायनल ग्रँड रिहर्सल आहे त्याच वेळेला केलेला होता. त्यामुळे ग्रँड रिहर्सल महत्त्वाचीच असते, कारण तो शो म्हणूनच आपण बघतो, त्याच्याकडे सगळ्या टेक्निकल बाजू असतात. तर त्यामुळे अतिशय एका वेगळ्या लेवलवरती आता काम सुरू आहे आमचं. आणि जस्ट 2 दिवसानंतरच आमचं ओपनिंग होतं आहे. 2 तारखेला दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार्ला येथे 4 वाजता पहिला प्रयोग आहे. 3 तारखेला 4 वाजता घाणेकर ठाणे इथे दुसरा प्रयोग आहे. आणि 4 तारखेला 4 वाजता म्हणजे रविवारी शिवाजी मंदिर, श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर इथे तिसरा प्रयोग आहे. असे आमचे ओपनिंगचे शुभारंभाचे प्रयोग लागलेले आहेत. तर त्याचा आनंद आहे. बुकिंग होतं आहे, हळूहळू वाढतं आहे, त्याचाही आनंद आहे. लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. लोक विचारायला लागले आहेत, अरे ओपनिंग आहे ना, ओपनिंग आहे ना, बरं वाटतं आहे. आणि जबाबदारी वाटते की ही जी मंडळी ते सगळं ऑल द बेस्टचा तो जो काय ऑरा आहे, ऑल द बेस्टच्या ज्या आठवणी त्या सगळ्या घेऊन इथे येतील, तेव्हा त्यांच्या ज्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करायची जबाबदारी माझ्यावर आणि माझ्या टीमवर आहे. आणि मी खात्रीने सांगतो तुम्हाला थिएटरमध्ये अत्यंत चांगल्या लेवलचं समाधान मिळेल. खूप तुम्ही हसाल, आडवे तिडवे पडाल हसून हसून खुर्चीवरून, आणि एक अत्यंत वेगळ्या लेवलची चांगली एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन परत आपल्या घरी जाल. आणि एवढ्या वर्षांमध्ये नाट्यक्षेत्रामध्ये काही बदल झालेत का? नाट्यक्षेत्रामध्ये बदल झालेच आहेत आणि ते होणं स्वाभाविक पण आहे. कशात बदल होत नाही? बदल हा तर जीवनाचा स्थायी भाव आहे, त्यामुळे बदल होतच राहणार आहेत. तसंच रंगभूमीवर होत आहेत. नाटकाचे आता बघा ना, आधी किती मोठमोठी नाटकं व्हायची, कित्येक अंकांची, 4-4, 5-5 अंकाची, 3 अंकाची झाली, 3 अंकांची संपली, आता 2 अंकांची झाली. आता आपल्या इथे एकांकिकासुद्धा एक मोठा प्रकार म्हणून डेव्हलप झाला आहे. कोणी सांगावं उद्या तोच व्यावसायिक रंगभूमीवर पण येईल आणखीन 10-12 वर्षांनी. हे त्याचेच तेवढ्याच ह्याचे प्रयोग होतील. जसे 5 दिवसाची टेस्ट वन डे झाली, वन डेवरून 2020 आली, तसाच हा प्रकार आहे थोडासा. पण नाटक जो अनुभव देतो त्याच्यात काही बदल होऊच शकत नाही. आणि हे सगळं ते आत्ताच मी बनवलं. त्यामुळे OTT प्लॅटफॉर्म, बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलिवूड हे सगळं पुढे जाणारच आहे. खूप मोठ्या लेवलवर होणार आहे. AIची दुनिया पुढे डेव्हलप होईल. पण नाटक जो प्रत्यक्षात समोर बसून जो नाट्यानुभव देतं आणि वेगळ्या ट्रान्समध्ये नेतं, हे कुठून आणणार? हे नाहीच मिळणार. उलट हे जेवढं डेव्हलप होणार तेवढंच नाटकाचं महत्त्व वाढणार, तेवढंच लोकांना आणखीन नाटकाचं अट्रॅक्शन राहणार. तर तो बदल मात्र निश्चितपणे होणार नाही. पण मात्र टेक्निकमध्ये बदल होत आहेत. आता सेट डिझाईन, अरे आपल्या इथे मराठीत सेट डिझाईन्स होतात, तसे कुठेच सेट डिझाईन होत नाही. म्युझिक जे बॅकग्राऊंड म्युझिक नाटकाला असं काय फारसं स्कोप नसतो खरं तर, पण त्यातही जे काम ज्या लेवलचं होतं आहे ते अप्रतिम आहे. माझ्या मते सेट डिझाईन आणि लाईट्समध्ये आणि म्युझिकमध्ये आपल्यासारखं काम कुठच्याच भाषेत होत नाही. हिंदी, गुजराती, बेंगॉली रंगभूमीवर सुद्धा नाही. तर हे सगळे पॉझिटिव्ह बदल झालेले आहेत. कॉन्टेंटमध्ये आपण नेहमीच बाजी मारलेली आहे आणि बाजी मारत राहतोच. मग तो चित्रपट असो नाहीतर नाटक असो, अत्यंत वेगळ्या विषयावरचे नाटकं आपल्याकडे येतच असतात आणि लोक त्याचे स्वागत करतात. तर त्यामुळे बदल होत आहेत, चांगले बदल होत आहेत.
बाकी जेव्हा प्रेक्षक येण्याच्या बाजूने थोडीशी आपण म्हणू निगेटिव्हिटी जी दिसते, तर त्याचंही कारण तसं स्वाभाविक वाटतंय मला आत्ता तरी. फार चिंतेचं नाही, काळजी करण्यासारखं डेफिनेटली आहे. ते जेव्हा मुलांना जेव्हा नवीन नवीन पिढी येते आणि लोकसंख्या वाढते, आता नवीन पिढी आल्यानंतर ती जर थिएटरकडे नाही आली तर ऑब्व्हियसली संख्या कमी होणारच आहे. कारण त्यांच्यासाठी आता मोबाईल हातात जर सगळं जग आहे, OTT प्लॅटफॉर्म त्यांना हाय लेवल फिल्म्स आणि सगळं जर तिथे बघायला मिळतं आहे हे, तर ते मुद्दामून जाणीवपूर्वक असे का येतील? मग त्यासाठी मात्र वेगळं मार्केटिंग, वेगळं प्रमोशन हे गरजेचं आहे, जेणेकरून ही मंडळी येतील. आणि अर्थातच त्यावेळेला नाटक अप्रतिम असलं पाहिजे आपलं, आणि ते नाटक बघितल्यानंतर त्यांना कळेल की थिएटरची जादू काय आहे, थिएटर म्हणजे काय आहे, थिएटरचं मॅजिक काय आहे. अरे आपल्याला चित्रपटात मजा येते बघायला, ते चांगलंच आहे, OTT प्लॅटफॉर्मवर फिल्म बघायला मजा येते, वेबसिरीज बघायला मजा येते, पण नाटक बघायला सुद्धा वेगळी मजा येतेच. हे जर त्यांना पटलं, त्यांच्या मनात रुजलं, तर ते थिएटरकडे पण मधून का होईना यायला लागणारच. तर हा असं थोडंसं बदल होतोय, तसा हाही पॉझिटिव्ह बदल निश्चितपणे होईल आणि थिएटर अगदी व्यवस्थित चालू राहील.